आज 26 सप्टेंबर गुरुवार सर्वांना शुभेच्छा देते। आणि आज आपण आता 329 पासून ओव्या सुरू करणार आहोत। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। आदौ वैभवतार पंचकथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं। भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं धियेन जगति, ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं। श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन। आज नव्याने उपस्थित झाले असतील त्यांचं मनापासून स्वागत। आता आपण 18व्या अध्यायातल्या 1328 किंवा 30 पर्यंत 30 ओव्यांपर्यंत आले नाही, 28 पर्यंतच आलेले आहोत। तर 28वी ओवी परत एकदा म्हणते। त्याच्या आधीचा श्लोक सगळ्यांच्या आठवणीसाठी भगवंत काय सांगतायत 63व्या श्लोकात, की तिथे ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया, विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। भगवंतांनी सांगितलं होतं की सगळ्यात गुह्य, त्याहूनही अधिक गुह्य असं ज्ञान मी तुला सांगितलंय। आणि त्या ज्ञानाचा तू विमृश्य एतद अशेषेण, पूर्णपणे काहीही त्यात शिल्लक न ठेवता नीट विचार कर, आणि मग तुला यथा इच्छसी तथा कुरु, जसं तुला वागायचं आहे, जसं काय करायचं आहे ते तू तुझ्या इच्छेनुसार कर। त्यांनी भगवंतांनी त्याच्यावरच सोडून दिलेलं होतं। आणि त्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथातलं, या सगळ्या ग्रंथांपेक्षा भगवद्गीतेचं श्रेष्ठत्व कसं आहे हे काल आपण पाहिलेलं होतं, की वेद, उपनिषद, पुराणं, सगळी दर्शनं, या सगळ्या शाश्वत ग्रंथांचं मंथन करून गीता हे शास्त्र किंवा गीता हे विख्यात असं ग्रंथ, बहुमूल्य असं तुझ्या रत्न मांडलेलं आहे, असं रत्न तुझ्या तळहातावर ठेवलंय मी। आणि त्या गीतारूपी तत्वप्राप्तीचं फलप्राप्ती काय आहे किंवा फलित काय आहे, तर आत्मप्राप्ती। ते रत्न तुझ्या हाती आल्यामुळं तुला आत्मप्राप्ती होणार आहे किंवा झाली आहे। आणि इतकी त्याची गीताशास्त्राची प्रशंसा झाली, पण गीतेमुळं वेदांतालाही महत्त्व आलं, आणि वेदांतामध्ये गीतेची महती गायलेली, असं परस्पर संयोग हा काल आपण पाहिलेला होता। तर गीतेत साठवलेलं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, हे अत्यंत गोपनीय आहे। पण ते सगळं दडून बसलेलं रहस्य हे तुझ्यापासून मी कशाला लपवून ठेवू, कारण हा माझा लाडका भक्त आहे, भगवंत सांगतात। आणि तुझ्याविषयी माझ्या मनात अपार करुणा दाटून आलेली आहे, त्यामुळं हा गुप्त ठेवा मी तुला दयेच्या आहारी जाऊन, त्या अत्यंत करुणेला प्राप्त होऊन तुला अर्पण केलेलं आहे। जसं बघा, आई असेल किंवा अगदी जी प्रिय व्यक्ती असते ती आपल्यातलं सगळं महत्त्वाचं जे काही असेल ते त्या प्रिय व्यक्तीला देऊन टाकते प्रेमापोटी। तसं भगवंतांनी अर्जुनाला हे सगळं देऊन टाकलेलं, म्हणून ते म्हणतात, या कारणे गा पांडवा आम्ही आपला हा गुह्य ठेवा, तुझ दिधला कणवा जाकळिलेपणे। अरे, आज तुझ्याविषयी माझ्या मनात अत्यंत करुणा दाटून आल्यामुळं हा जो गुह्य ठेवा आहे, गुप्त ठेवा आहे, तो मी केवळ दयेच्या आहारी जाऊन तुला अर्पण केलेला आहे। आणि 28वी छान ओवी होती, पुन्हा एकदा बघा। परी भुलली बोरसे, माय बोले बाळा दोषे, नीती ही परी तैसे न करुची हो। नेहमी आईचं उदाहरण ज्ञानदेव देतात,
की आई काय करते हो, लेकरावरच्या प्रेमामुळं अत्यंत वेडी झालेली असते ती. भुलली बोरसे माय बोले बाळा दोषे. आणि त्या बाळाला कधी कधी ती बोलते, रागावते, कधी कधी क्रुद्ध होते. पण ते कशासाठी? ते सगळं वरवरचं असतं. रागावणं, बोलणं सगळं वरवरचं असतं, खोटं असतं. प्रीतीपरीही तैसे न करूची हो. परंतु तो व्यवहार खरा प्रीतीचा असतो, प्रेमाचाच असतो. आणि प्रेमानं देखील आम्ही तसं न करूची हो म्हणतायत. आम्ही प्रेमानं सुद्धा तुझ्याशी तसं करणार नाही आहे. माता कदाचित मुलाला बोलत असेल, पण मी मात्र तुला कधीही कटू किंवा दुष्ट वाईट लागल असं बोलणार नाही. आता पुढच्या ओळीत बघा, पुढची उदाहरणं इतकी सुंदर दिलेली आहेत बघा त्यांनी. येथा काशाणी गाळीजे अमृताही साली फेडीजे. का दिव्या करवी करविजे दिव्या करवी करविजे दिव्य जैसे. आता वर सगळं निळभोर आकाश आहे, पण ते आकाश इतकं सगळ्यामध्ये सूक्ष्म आहे. पण ते गाळून घ्यावं का हो? ते गाळता तरी येईल का? तशी आता अवस्था आहे की एवढं सगळं तुला ज्ञान जे आम्ही सांगतोय ते असं तुला आकाशासारखं गाळून देता येणार नाही. दुसरं उदाहरण दिलं, अमृताही साली फेडीजे. आता अमृत कसं आहे हो? आत बाहेर सगळं मधुर आहे, गोड आहे. पण तरीसुद्धा त्याची साल काढावी. आपण काय करतात हल्ली, सगळी फळं आणली बाजारात ना की त्याच्या साली काढून. पूर्वी तसं नसायचं बघा, सालीसह चिक्कू असतील, सफरचंद असतील, पण आता सगळे त्याच्यावर फवारे मारले जातात. ते ज्ञानदेवांना तेव्हाच माहिती होतं 1200 सालामध्ये. आणि त्यामुळं ते सांगतायत की जसं अमृत आत बाहेरून गोड आहे, पण जणू काही फळाची साल काढावी तसं त्या अमृताची साल काढावी. किंवा दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे. किंवा दिव्याला सुद्धा दिव्य करायला लावावं. सीतामाईला अग्नी दिव्य करायला लावलं होतं बघा. अग्नीवरून ती चालत आली, पण तो अग्नी शीतल झालेला होता. तिला त्याचं काहीच जाणवलं नाही. आणि एवढी तिचं सतीत्व पातिव्रत्य एवढं श्रेष्ठ होतं की अग्नीला सुद्धा शीतल व्हावं लागलं. आता इथं म्हणतायत की दिव्याला सुद्धा दिव्य करावं लागावं. दिव्याच मुळात इतका तेजस्वी असतो, त्यानं कशासाठी दिव्य करायला पाहिजे? पण त्या सीतामाईसारखं त्याला सुद्धा दिव्य करायला भाग पाडावं. किंवा अजून म्हणतात, जयाचे निअंग प्रकाशे पाताळींचा परमाणू दिसे. तया सूर्याही काजैसे अंजन सुदले. ही उपमा तर मला फार आवडली. आता ज्याच्या अंग प्रकाश, ज्याच्या किरणांच्या किंवा अंगाच्या प्रकाशाने काय होतं, पाताळींचा परमाणू दिसे. इतकं सूर्याचं तेज आहे, प्रकाश आहे की पाताळातला अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म कण परमाणू असं म्हणले ना देवाला. अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तो अणुरणूंहून सूक्ष्म आहे आणि आकाश एवढा पण आहे, विशाल आहे, व्यापक आहे. तसं ज्याच्या अंगभूत प्रकाशामुळं सूर्याच्या पाताळातला सूक्ष्मातला सूक्ष्म कण परमाणूसुद्धा स्पष्ट दिसतो, त्या सूर्याला काही अंजन घालायची गरज आहे का हो? पण त्याला जणू काही अंजन घालावं. आपल्याकडे नेत्रांजन अगदी लहान बाळालासुद्धा खास बनवून घालतात बघा. घरातल्या घरात ती काजळी धरायची, साजूक तुपावर धरायची, ते काजळ छान खलायचं, कापूर बिपूर त्यात घालायचा आणि ते नेत्रांजन त्याची दृष्टी चांगली व्हावी म्हणून घातली जाते. हल्ली एक फॅशन ब्युटी म्हणून, सौंदर्य म्हणून वेगवेगळ्या प्रकारची काजळं निघालेली आहेत. पण इथं त्यांना असं म्हणायचं आहे की चांगली दृष्टी व्हावी म्हणून जसं नेत्रांजन सगळ्यांना घातलं जातं, तशी सूर्याला नेत्रांजनाची गरज आहे का हो? त्याचा प्रकाशच अगदी पाताळ काय 7 पाताळ आहेत. रसातल, तलातल, अतल, वितल, सुतल, तलातल, पाताल, रसातल, अगदी शेवटपर्यंत सुद्धा त्याचं प्रकाश किरण पोहोचत असतात.
मग त्याला नेत्रांजनाची गरज आहे का हो? नाही. म्हणून पुढे म्हणतात, तैसे सर्वज्ञे ही मिया सर्वही निर्धारुनिया निके होयते धनंजया सांगितले तुझ. त्याप्रमाणे अरे धनंजया, मी सर्वज्ञ आहे, मला सगळं माहिती आहे, पण तरीसुद्धा तुला काय काय सांगितलं? सर्वही निर्धारुनिया, सगळ्या गोष्टी सांगितल्या. काल जसा उल्लेख केला तसा वेद, उपनिषद, दर्शन या सगळ्यांचा यथार्थ विचार करून सत्य असलेलं अतिसूक्ष्म ज्ञान तुला मोठ्या प्रेमानं मी सांगितलेलं, निर्धारून अगदी पक्का निश्चय केलेला आहे. आणि सगळं तुला नित्य म्हणजे संपूर्ण सांगितलेलं आहे. पूर्ण ज्ञानाचं तुला कथन केलेलं आहे, तेही अत्यंत प्रेमानं. म्हणून पुढं म्हणतायत, आता तू यावरी निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे. आता म्हणून तू काय कर? निर्धारुनी ययावरी निके निर्धारी, नीट विचार कर. निर्धार म्हणजे निश्चय कर, आणि मग निर्धारुनी करी, निश्चय करून आवडे तैसे करी, करी आवडे तैसे. निश्चय पक्का पाहिजे आणि तुला आवडेल तसंच तू करायला पाहिजे. काही जण बघा, आता आपल्या घराघरामधून मुलांना, नातवंडांना किंवा सुनांना, मुलींना असं सांगितलं जातं की बाई गं, तुझं भलं ह्याच्यामध्ये आहे, या गोष्टी तू करू नकोस, या गोष्टी करा, त्याच्यापासून दूर राहा. त्याच्यासाठी आपण 4 उदाहरणं देतो. आमच्या गावात असं झालं, तुमच्या गावात. आता बघा रोज बातम्या काय काय चालल्या आहेत, कुणाला कैदेत टाकतायत, कुणाला काय. कारण आपली जिव्हा, वाणी, रचना वाटेल ते बोलायला लागते. म्हणून हल्ली असं वाटतं त्या बातम्या बघू नये, ऐकू तर मुळीच नाही. तर इथे तुला जसं निश्चयानं वाटेल, तुला जे योग्य वाटेल, आणि नेहमी योग्य ते बोलावं. सत्य बोलावं हे तर आहेच, पण सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात ना ब्रूयात सत्यम अप्रियम, असं उपनिषदांनी सांगितलेलं. सत्यही बोलावं, प्रियही बोलावं, पण कधीही अप्रिय कुणाला बोलू नये. ते सुद्धा थोडंसं मधुर ह्याच्यात, थोडंसं लांब हे करून अलगदपणे सांगावं. एखादं जरी अप्रिय असलं ना सांगणं, तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडासा स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या प्रेमाचा थोडा प्रेमाची थोडी भर घालून योग्य ते सांगावं. तसं आता इथं सांगतायत की तुला सगळं मी सांगितलंय, पण तू नीट विचार कर आणि निश्चयी स्वरूपात जे जाणवलं आहे, जे तुला रुचलं आहे, तसा तू निर्णय घे. नाही तर भगवंत आले, त्यांनी मला एवढा आग्रह केला, एवढ्या वेळा सांगितलं तुझं तू कर्तव्य कर, क्षत्रियाचं कर्तव्य कर, म्हणून मी उठलो, म्हणून मी सगळ्या कौरवांना मारलं, सगळ्यांना शत्रूंना मारलं. नाही तर माझ्या मनात नव्हतं अजिबात. असे लोक सांगतात की नाही, मला नव्हतं बाबा हे करायचं, त्यांनी सांगितलं म्हणून मी केले. म्हणजे वर दोष आपण कोणाला देतो? सांगणाऱ्याला देतो. सांगणाऱ्यांना आपल्या भल्यासाठी सांगितलेलं असतं, 4 चौघांच्या भल्यासाठी सांगितलेलं असतं की तू एकट्यामुळं जर असं हे केलास, घोटाळा केलास तर अनेकांचं नुकसान होईल. आणि आता इथं सांगतायत भगवंत की तुझं जे क्षत्रियाचं कर्तव्य आहे ते तू करायला पाहिजेस, पण तरीसुद्धा ते करण्यापूर्वी तू नीट विचार कर, व्यवस्थित विचार कर, आणि मग निर्णय घे. आणि त्या निर्णयानुसार योग्य असेल तेच तू कर, इतकं बजावून सांगतायत. तैसे तुझे प्रेम बोलविते मज देवोनी सहज आत्मधन. कुठलं धन दिलंय भगवंतांनी? आत्मधन दिलेलं आहे. आकाशासी जैसे गाळोनिया घ्यावे ना तरी सोलावे अमृता ते. या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे व्यर्थ आहे की नाही? अमृताला सोलायचं काय, आकाशाला गाळून घ्यायचं काय? अहो, तो 1 कप ऐवजी 10 कप चहा असला तरी गाळण्यातनं गाळायला आपल्याला त्रास होतो. आणि एवढ्या आकाशाला गाळणं साधी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे का? किव्या दिव्यासीच दिव्य करावया
जैसे धनंजया लावा वेगा. दिव्याला दिव्य करायला लावायचं हे जसं व्यर्थ आहे किंवा हे जसं चुकीचं आहे तसं आता तू सगळं हे ठरवून कर. सगळ्या गोष्टी विचारपूर्वक कर. आता दिव्य म्हणजे काय हो? आपण म्हणतो काय मला दिव्य करावं लागलं. तर दिव्य म्हणजे अत्यंत कडक किंवा कठोर परीक्षा. आपल्या सत्याची साक्ष पटवून देण्यासाठी कधी कधी देहदंडाची, कधी अग्निदिव्याची, कधी जलदिव्याची अशी परीक्षा करावी लागते. आणि मग अशी म्हटलं तसं अग्नीतून बाहेर सुरक्षित येणं जसं सीतेनं केलं तसं हे दिव्य. म्हणून त्यांनी म्हणले की त्या दिव्याला सुद्धा दिव्य करायला लावं. दिव्याला नाही म्हणायचं बरं, ते दिव्यच शब्द वापरा. दिव्य करावया तैसे जैसे धनंजया लावा वेगा. जयाची अंग प्रकाश करून दिसू शके कण पाताळींचा. तया सूर्याच्याही नेत्रामधी जाण, नेत्रा माझी जाण जैसे का अंजन घाला वेगा. सर्वांपरी तैसे विचारोनी भले, हितम्या बोलिले सर्वज्ञेही. आता तूही भला करोनी विचार, करावे साचार आवडते. आता अगदी तुझ्यावर निर्णय सोपवलेला आहे. आता तुला जे आवडेल ते तू कर. असं 32वी ओवी झालेली. आता पुढची बघूया. यया देवाची या बोला, अर्जुन उगाची ठेला. तेथ देवो म्हणती मला अवंचकू होसी. आता देवांचं हे जे बोलणं आहे ते कसं आहे? अत्यंत मायेनं प्रेमानं ओथंबलेले असे ते शब्द ऐकून सुद्धा अर्जुन थोडा शांत झालाय. उत्तरा देखील सुद्धा काही बोलत नाही आणि तो एकदम स्तब्ध झालेला आहे. तेव्हा भगवंत आपल्या पुन्हा लाडक्या परमभक्ताला म्हणतात की तू असा गप्प का बसला आहेस? तू मख्ख का बसला आहेस? यया देवाची या बोला, अर्जुन उगाची केला. तेथ देव म्हणती भला अवंचकू होसी. वंचक म्हणजे फसवणारा आणि अवंचक म्हणजे कुणालाही न फसवणारा. पण म्हणजे असा तू मख्ख बसलाय. काय समजायचं तुझं? कशासाठी असा बसलायस? आता पुढे काय म्हणता येतात ते छान उदाहरणं, इतकी उदाहरणं सुंदर दिलेली आहेत ना, त्याच्यातून आपल्याला कळेल की नेमकं अर्जुनाने काय करणं अपेक्षित आहे. वाढीत या पुढे भुकेला. ती तर अगदी जो भुकेलेला आहे त्याला पटेलच ती ओवी. वाढीत या पुढे भुकेला, उपरोधे म्हणे निधाला. तैतोची पिढे आपुला आणि दोषीही तया. अगदी कासावीस झालेला आहे, भुकेनं व्याकुळ झालेला आहे. आणि त्याच्या पुढे जर छान भोजन वाढणारा ताट भरून सगळं आलेलं आहे. सगळं वाढून ठेवलं आहे पहिलं, पण सगळे पक्वान्न असतील, सगळ्या भाज्या असतील, सगळं. आणि सुग्रास अन्न वाढत असताना तो भुकेल्यानं मनुष्य जर संकोचानं म्हणायला लागला, संकोचानं आणि अगदी भिडेनं म्हटला जर, हो मी अगदी तृप्त झालेलं आहे, हो माझं पोट भरलेलं आहे, आता मला अजिबात काही देऊ नका, असं म्हणलं तर काय होईल? त्याला उपाशी राहायची वेळ येईल किंवा खोटं बोलल्याचा दोष त्याला लागेल. दोन्ही गोष्टी होतात. आपल्याकडे कधी कधी असं होतं, आपण भुकेलेली जातो एखाद्याकडे आणि खरंच आपल्याला जर छान मिळालं तर चांगलं वाटेल, पण भीड असते ना. आपण अचानक गेलो, पहिल्यांदाच गेलो आणि जेव्हा म्हणलं की लगेच बसायचं खाऊ जेवायला, काहीतरी विचार नको का करायला. आणि आपण म्हणतो नाही हो आत्ताच आम्ही खाऊन आलो, अहो 2 घास तरी घ्या, म्हणून ते आपल्याला थोडंसं 2 घास आणून देतात. आणि मग आपल्याला पश्चाताप होतं की एवढं छान त्यांनी बनवून दिलं आहे, आपल्याला प्रेमाने जा हां म्हणतायत आणि आपण नाही म्हणल्यामुळं आता आपल्याला उपाशी राहायची वेळ येते. आणि शिवाय खोटं बोलल्याचा दोष येतो की आपण उपाशी असताना म्हणायचं नाही नाही मी तृप्त झालेलो आहे, माझं पोट भरलेलं आहे, बघा मला ढेकर यायला लागले. वाढणारा जेव्हा वाढत असतो आणि आपल्याला भूक असेल तर साधी गोष्ट आहे. भगवंतांनी किती महत्त्वाचं एक सूत्र इथं सांगितलेलं आहे.
म्हणजे जरी ते अर्जुनाला आता तत्त्वज्ञान समजावून देत असतील तरीसुद्धा ही तत्त्वज्ञानाची सुद्धा भूक आपली असतेच ना. आपल्याला सगळं कळलं, माझं पोट भरलं म्हणणं म्हणजे मला सगळं कळलं म्हणण्यासारखं आहे. आणि कळलं नसताना भगवंत समजावून देत आहे तर आता बास बाबा तू सांगितलं तेवढं पुरे झालं, असाही त्यातून अर्थ निघू शकतो बरं का. म्हणून कसं आहे, तैसा सर्वज्ञ सर्वज्ञ श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू नपुसी जे जय आभारू धरोनिया. आता गुरूंची उपमा देत आहेत. काय म्हणतात की जसं सर्वज्ञ साक्षात्कारी प्रेमळ असा सद्गुरू आपल्याला भेटला तरीसुद्धा तिथंसुद्धा भीड बाळगून केवळ संकोचानं आत्मज्ञानाविषयी आपण विचारलंच नाही तर बाकीचंच विचारत राहतात लोक. तुम्ही कुठून आलात, काय करता, तुमच्या घरी कोण असतं, मग अशा वेळेला काय करावं. पण आपण गेलो गुरूंना तर गुरूंना भेटायला गेलोय, साक्षात्कारी सद्गुरू आहे. त्यांना काय विचारायला पाहिजे, आत्मज्ञानाबद्दल विचारायला पाहिजे, कसं करायचं, कसं होतं, मी काय काय साधना करायला पाहिजे, कोणत्या हे सगळं विचारायला पाहिजे. आणि ते सोडून जर तुम्ही बाकीचंच कुठेही भीड बाळगली मनामध्ये तर काही उपयोग नाही आहे. आत्मज्ञानाविषयी आपण काय होऊ, अज्ञानीच राहू. जसं ताट भरून आले, सगळं आनंद प्रेमाने वाढतायत आणि तिथेही आपण म्हणलं नाही नाही माझं पोट भरलं आता काही नका देऊ, तिथं उपाशी. तसं सद्गुरूंच्या अगदी दाराशी जाऊन सुद्धा आपल्याला आत्मज्ञानाविषयी उपाशीच राहावं लागेल. खूप सुंदर ही उदाहरणं दिली. म्हणजे की आपण स्वतःची स्ववंचना करून घेतो, फसगत करून घेतो. म्हणून पुढे म्हटले बघा, तई आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे, आपण याची साचे चुकविले तेणे. मग त्यामुळं काय होतं की वंचना म्हणजे फसगत, फसवणूक. आपणच आपली फसवणूक करून घेतो आणि भगवंताच्या अस्तित्वाचा साक्षात्कारी ज्ञानाला आपण पारखे होतो. आता स्वतः भगवंतच इथे भेटलेले आहेत त्याला, पण आपल्याला कुठे अगदी रोज उठून असे भगवंत भेटणार आहेत. तो अर्जुन फार भाग्यवान होता. आपल्यालाही भेटतील आपण जर तेवढी तीव्रता दाखवली तर. तेवढी श्रद्धा पाहिजे, तेवढी आंतरिक तळमळ पाहिजे. पण भगवंत अस्तित्वाच्या साक्षात्कारी ज्ञानाला सुद्धा आपण पारखे होतो. आणि हे सगळं ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतात. भगवंतांनी एका वाक्यात सांगितलं. आणि स्वतःलाच फसवण्याचं पाप आपल्या माथ्यावर येतं, आपल्या माथ्यावर घेऊन बसतो आणि आपल्या सत्य स्वरूपाला दुरावल्यासारखं होतो. परमेश्वराच्या लाभापासून आपण दुरावतो. किती नुकसान झालं बघा. एक तर पाप माथी लागलं, खोटं बोलल्याचं, स्वतःलाच फसवल्याचं, आपल्याला साक्षात्कार होण्यापासून आपण दुरावतो, आपल्या सत्य स्वरूपापासून आपण दुरावतो. आणि परमेश्वराचा लाभ अगदी म्हणतात ना, हातातोंडाशी अगदी आलेला घास आपण टाकून दिला. हो, तसं दारात साक्षात्काराला भगवंत आलाय आणि आपण दार लावून घ्यायचं, नको मला आता पोळी नको ठेवला. खूपदा असं घडतं बरं. आपल्याशी आलेलं चांगलं जे काही सुख असेल, आत्मसुख असेल, खरा आनंद असेल, त्याच्यापासून आपण वंचित राहतो. म्हणून ज्ञानदेवांनी हे आपल्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं की असं करू नका. कारण जे पहिल्यांदा त्यांनी म्हटलं होतं ना की तू असा निवांत का बसलायस, अर्जुन उगा चिठेला तू गप्प का बसलायस, पहिल्या ओळीमध्ये म्हणलं होतं. तसंच आता पुढे सांगताय, पै उभेपणा तुझी हा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ अवांकुनिया सांगावे ज्ञान. म्हणून पुन्हा मनामध्ये अर्जुनाच्या तर आहे बरं का की तो असा का बसलाय. आता पुन्हा भगवंतच म्हणताय, अरे बाळका तू असा गप्प बसला आहेस, मक्कासारखा बसला आहेस, मौन धारण करून बसला आहेस. याचा अर्थ मी आता असा घेतो की तुला हे सगळं ज्ञान पुन्हा सगळं सांगायला पाहिजे.
पुन्हा ऐकवावं आणि सर्व काही सार रूपानं, ज्याला जिस्ट म्हणतात. पूर्वीच्या काळी PhD केली की तुमचा मोठा ग्रंथ असतो, त्याचं थोडक्यामध्ये 100, आता 100 पानाचेच थेसिस असतात, तर त्यावेळेला काही अशी मर्यादा नव्हती. मग तुम्ही थोडक्यामध्ये ते जिस्ट लिहायचे. तसं आता इथं भगवंत सांगतायत की मी तुला आता अगदी थोडक्यात सगळं सार रूपानं सांगतो. कारण तू असा गप्प बसलेला आहेस आणि सार रूपानं पुन्हा तुला सांगावं, त्याला म्हणतात खरं आहे ना, मी जे म्हणतो ते खरं आहे ना. म्हणजे भगवंतसुद्धा त्याची थोडीशी परीक्षा घेत आहेत की तुला हेच अपेक्षित आहे ना, मी पुन्हा सगळं पहिल्यापासून सांगावं. म्हणजे एक वेळ अवांकुनीया सांगावे ज्ञान. अगदी अवांकुनीय म्हणजे तुला समजेल असं मी पुन्हा हे ज्ञान सांगावं असं तुला वाटतंय का? पूर्णपणे पण थोडक्यात, शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात, तसं थोडक्यात सगळा सार आला पाहिजे. आवाका त्याच्यामध्ये सगळ्या ज्ञानाचा पूर्ण सारांश आला पाहिजे. अवांकुनीय म्हणजे पूर्णपणे. तेथ पार्थू म्हणे दातारा. आता पार्थ डोळे तोंड उघडतो बरं का. आता तेथ पार्थू म्हणे दातारा, भले जाणसी माझी या अंतरा, हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. किती सुंदर उत्तर दिले बघा. तो म्हणतो अरे दातारा, तू दान देणार आहेस, एवढा मोठा दाता भेटलायस मला, आणि भले जाणसी माझी या अंतरा, आणि तू माझ्या अंतराला, माझ्या अंतराला, मनाला चांगलं जाणतोयस. हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. अरे आता जाणणारा दुसरा कोणी आहे का? हा मला प्रश्न पडलाय. मी दुसऱ्या तरी कुणाला विचारणार? तूच मला सर्वस्व सांगणार आहे. आणि तुझ्याशिवाय माझ्यावर सर्वस्वानं प्रेम करणारा आणि मला जाणून घेणारा असा दुसरा आहे तरी कोण? असं आपल्या घराघरातही संवाद चालतात बरं का. बायको नवऱ्याला म्हणते, नवरा बायको म्हणते, अगं तुझ्याशिवाय मला कोण आहे गं समजून घेणार? त्या बायको म्हणते, अहो मलाच समजून घेणारे फक्त तुम्हीच आहात. किंवा आई मुलाला म्हणते, मुलगा आईला म्हणतो, वडिलांना म्हणतो. तसं आता इथे तो अर्जुनाचं नातं इतकं जवळचं आहे की मातेपेक्षा सुद्धा जवळ. तो म्हणतो की मला तुमच्यासारखं समजून घेणारा माझ्या अंतराला दुसरा कोण आहे हो? आणि मी दुसऱ्या कोणाला विचारणार? माझ्यावर सर्वस्वानं प्रेम करणारे तुम्ही एकमेव आहात, मला दुसरं कोणीही नाही. काही जण बघा अशा मुली असतात की ज्यांना आईवडील नसतात, भाऊबंदी नसतात, एकट्याच असतात आणि लग्नाच्या बंधनात पडतात. आणि मग त्या म्हणतात मला दुसरं कोण आहे, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. जसं आपण रामाला म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. तू सगळं माझे आहे. त्वमेव सर्व मम देव देव, तू माझं सर्वस्व आहे. तसा हा आता अर्जुन त्याला म्हणतो, तूच माझं सर्वस्व आहे. मी दुसऱ्या कुणाला विचारणार? तुझ्याशिवाय विचारायला दुसरं कोणी नाही. आणि तूच एक चांगला दाता आहेस. न मागता देणारा तो दाता पाहिजे बरं का. आताच्या काळात काय होतं, लोक मागायला येतात. आता मगाशी एक छोटासा किस्सा त्या व्हॉट्सअपवर पाहत होते मी. असं कधी कधी आपल्याला काही बघायचं असलं तर एखादा काहीतरी प्रसंग आणि मग तो राहवत नाही, असा जो अगदी कारुण्यानं भरलेला असतो. छोटासा मुलगा आणि त्याची आई गरीब आई चाललेली असतात रस्त्याने. मुलगा का मुलगी असते आणि ती अशी गुपचूप चालली. ताई म्हणते, अरे काय पाहिजे तुला? तर तो म्हणतो, मला आई खूप भूक लागली. कारण एखाद्या ढाब्यावर जवळनं चाललेले असतात, तिथे सगळं बघा वाढदिवस साजरा करताय, तेवढाला केक, तो अंगाला काय पाचणं काय 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 चाललेलं आहे. आणि या मुलीला, त्या मुलाला भूक लागल्यामुळं काहीतरी पाहिजे म्हणून ती मागते आणि म्हणते माझ्या लेकराला एक वडा द्या हो, काहीतरी द्या हो. त्याच्या दिला हॉटेलला. आता तिनं त्याला भरवलं आहे आणि आता निघून जायला लागणार. तेव्हा तो ओरडतो हॉटेलचा मालिक, काय हे काही शोभतं का? फुकट घेऊन खाताय.
अगदी मारायलाच उठतो. तेव्हा तिथे एक आलेला असतात चांगल्या आपला सुशिक्षित माणूस आहे, मोठा साहेब असतो. तो म्हणतो मारू नकोस त्याला, किती झालेत पैसे? 20 रुपये. हे घे माझ्याकडे. अरे म्हणे भुकेलेल्याला द्यावं अन्न. ते बघ म्हणे तिथे कोपऱ्यात अशी नासधूस चाललेली, हे तुम्हाला सुटतं का? ही आपली संस्कृती आहे का? तसं मागितल्यावर देणं हा एक भाग झाला, पण न मागता जर दिलं तुम्ही एखाद्याचा अंतरंग समजून, तर तो खरा दातार म्हणजे देणारा. आणि असा भगवंत आहे की त्याला लक्षात आलं की इतकं सांगितलं. आता 8वा अध्याय संपत आला आहे. फक्त 14 श्लोक राहिलेत आता. अर्जुनाला परोपरीनं सांगितलं, वेगवेगळ्या परीनं सांगितलं. आत्मज्ञान सांगितलं, कर्मयोग सांगितला, ज्ञान कर्म संन्यास सगळं सांगितलं. पुन्हा आत्मसंयमयोग सांगितला, सगळं प्रकृती पुरुषाचं ज्ञान सांगितलं, परब्रह्माचं सांगितलं, सगळं सांगितलं. क्षेत्रज्ञ सगळं विभूती योग सगळं झालं. तरीसुद्धा अजूनही काहीतरी कमी पडतंय असं त्यांच्या लक्षात आहे. आणि हा अजून तटस्थच आहे, गपचूपच बसलेला आहे. बघा, सगळ्या वर्गामध्ये आपण शिकवत असतो आणि एखादं मूल किंवा मुलगा किंवा विद्यार्थी असे शांत बसलेले असतात. मग आपलं लक्ष त्या बाकीच्यांकडे लक्ष जात नाही, तिकडे जातं की का रे बाबा हे सांगितलेलं तुला काहीच लक्षात आलं नाही का? मग तो म्हणतो हो ना, काहीच कळलं नाही, फार अवघड आहे हा विषय. मग पुन्हा सर गुरुजी कोण असतील, बाई असतील, त्या सांगतात आम्ही तुला पुन्हा समजावून देईन, पण आता हा वर्ग होऊ दे. तसं आता इतकं सगळं सांगून झाले आणि म्हणून म्हणतात, भगवंतांनी विचारलं आणि त्याला अर्जुन म्हणतो की तुझ्यासारखा दातारा कोण आहे? म्हणजे तूच हे दान करणारा, प्रेम करणारा, मला समजून घेणारा. माझी अंतरा हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. ये रज्ञेय जी आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे. मा सूर्य म्हणून मानावे सूर्या ते काही. पुन्हा एक छान उदाहरण काय म्हणतात की अरे देवा, तू माझ्या मनातलं सगळं ओळखलेस आणि हे सगळं भोवतीचं जे संपूर्ण विश्व आहे हे ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे समजून घेण्याजोगं आहे. पण तू काय आहेस? तू ज्ञाता एकची स्वभाव. पण तू एकमेव ज्ञाता आहेस, सगळ्या विश्वाला जाणणारा आहेस, एकमेव आहेस. मग तू सांग मला आता काय? मा सूर्य म्हणून मानावे सूर्याचे काही. मग सांग तू मला, सूर्याला सूर्य म्हणून कसं रे वाखाणायचं? तसं तू इतका ज्ञाता आहेस, इतका सर्वज्ञ आहेस, तुझी मी कुठल्या प्रकारे स्तुती करू? नाही स्तुती करू शकत. या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे, हेची थोडे गाव आणणे जे रुजतासी तू. एवढी ओळी घेऊया म्हणजे इथं श्लोक संपतो. म्हणून म्हणतायत की अरे या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे. अहो श्रीकृष्ण म्हणतायत अरे तू माझी कशाला स्तुती करतोस? अरे मी जे काही तुला ज्ञान सांगितलं त्याचं तू पूर्ण अंशानं ग्रहण करतोस. म्हणितले काय येणे, हेची थोडेगा वानणे जे बुजतासी. माझं याच्यापेक्षा मला काय पाहिजे अजून? तू माझी स्तुती करू नकोस. तू पुन्हा सगळं ग्रहण करायला तयार झालायस, याच्यापेक्षा मला अधिक काय हवंय? हेची थोडे गा वानणे. आपण हे काय थोडा आहे का? हेच सर्वस्व आहे माझ्या दृष्टीनं. त्याच्यावरच्या ओव्या होतील का? तरी त्या भुकेच्या ओव्या झाल्या त्याचा. असोनी भुकेला भुक झालो अन्ने, वाढत्यासी म्हणे वरी वरी. तरी भूक बाधा सोडी नात यास, वरी घडे दोष वंचनाचा. कैसा भेटताही सर्वज्ञ श्री, कैसा प्रश्न करू तया लागी. धरोनिया भीड ऐसे म्हणे कोणी, तरी बसवोनी आपणासी. आत्मवंचनाचा वरी जोडी दोष, सत्यस्वरूपास मुकोनिया. परी नव्हे तैसे तुझे स्वस्तपण, धरोनिया मौन बोलसी तू.
ज्ञान ते सारांशे सांगावे फिरून, आशय हा मनी वसे तुझ्या. तेथ म्हणे पार्थ होती कृपावंत, भले माझे चित्त जाणती तू. ऐसे म्हणो तरी देवा तुझ विण, ज्ञाता दुजा कोण असे काही. स्वभावे तू ज्ञाता एकची साचार, ज्ञेय चराचर आघवेते. सांगे लागे काय करावे वर्णन, भास्कर म्हणून भास्कराचे. बोल हे ऐकून कृष्णदेव म्हणे, पार्था हे वानणे कास यासी. सांगू जे जे आम्ही आकळे ते तुझ, वानणे सहज तेची आम्हा. हेच अधिक मानलं पाहिजे की मी जे सांगतोय ते तुला सगळं कळते. जमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ज्ञायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, तुझ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो राम गायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दन पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.